जे बोलतात ना शेतीमध्ये राम राहिला नाही, राम आहे, त्याचा जप तुम्हाला करता आला पाहिजे. तो जप म्हणजे आधुनिकतेचा जप आहे. त्या वर्षी 2.5 लाख रुपये झाले होते 1 किलो बियामध्ये. म्हणजे 6 महिन्यामध्ये. अं, आणि मागच्या वर्षी तू पहिला प्रयोग केलास? नाही 7-8 वर्ष आले हे प्रयोग चालू आहे. 7-8 वर्ष हा तुझा. आणि शहापूर तालुका अग्रेसर आहे भेंडी लागवडीमध्ये. आणि हा शहापूर तालुक्याचा जो माल आहे ना, माझ्या शिरगाव सुद्धा हा माल आहे ना, हा एक्सपोर्ट होतो, लंडनला सुद्धा जातो. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला भेंडीची लागवड जर करायची असेल ते व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला भेंडी लागवड करून खूप नफा कमवायचा असेल आणि भेंडी जास्त काळ टिकवायची असेल ना, तर एका शेतकऱ्याने असा एक प्रयोग केलेला आहे आणि तो माझ्या गावातला शेतकरी आहे. तर मित्रांनो, माझं नाव आहे सागर मडके आणि सागर मडके शिरगावकर ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्ही स्वागत करतो. आज माझ्यासोबत आहेत वसंत भाऊ शेलवले. माझ्या शिरगाव गावातील शेलवले पाड्या म्हणून आहे, तिथले ते आपले रहिवासी आहेत. त्यांनी शेतीमध्ये नवीन आपला प्रयोग केलेला आहे आपल्या भेंडीमध्ये. जवळजवळ 30 ते 40 वर्ष दांडगा अनुभव शेतीचा त्यांच्याकडे आहे. मागील 30 ते 40 वर्ष ते भेंडी म्हणा, शिरावळे म्हणा, घोसाळी म्हणा, दुधी म्हणा याचं उत्पन्न घेतात आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. आणि या व्यवसायामधूनच त्यांनी त्यांची दोन्ही मुलं शिकवलेली आहेत. त्यांच्या मुलांबद्दल आपण नंतर बोलूया. आता जो त्यांनी प्रयोग केला होता ना, त्या प्रयोगाबद्दल त्यांना विचारूया. आणि भेंडी लागवड कोणत्या महिन्यात होती, किती महिने भेंडी टिकवली जाते, किती महिने अजून टिकवता येईल आणि त्यांनी कोणता प्रयोग केलेला आहे ते त्यांना आपण विचारूया. प्रथमतः वसंत भाऊ तुझी ओळख करून दे. हा वसंत शंकर शेलवले, राहणार शिरगाव शेलवले पडा. तर वसंत भाऊ, ही भेंडी तू लावलेली आहे, कोणत्या महिन्यात तिची लागवड केली होती? नोव्हेंबरमध्ये लागवड केली. नोव्हेंबरमध्ये लागवड केली. कोणत्या जातीचं बियाणं होतं? हाय राधिका जाते. राधिका जात आहे. आता यांना तू कोणतं खतं वगैरे टाकली होती? खत सुफला आणि युरिया टाकलेलं. सुपला आणि युरिया टाकलं होतं. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मी शेणखत वापरतोय. शेणखत वापरतो, म्हणजे रासायनिक खतही वापरलेस आणि जास्त शेणखत वापरतो. शेणखत वापरलंस, बरोबर. शेणखत तुझ्या घरचंच मिळतं, त्याच्यामुळे काय तो प्रॉब्लेम नाहीये. आणि किती महिने टिकते ही भेंडी? भेंडी आता यावर्षी आता 7 महिने झालेत तिला. 7 महिने झालेले आहेत मे भेंडीला. महिन्या परत 7 महिने. आणि जी नॉर्मल जी भेंडी आहे ती किती महिने टिकते? गेल्या वर्षी 10 महिने होती. 10 महिने. शेतकरी मित्रांनो, हेच मला सांगायचं आहे की त्यांनी जो प्रयोग केला होता ना वसंत भाऊंनी, की नॉर्मल जी भेंडी असते मला वाटतं 5 महिन्यामध्ये उलगले, म्हणजे आमच्या गावाच्या भाषेमध्ये उलगले बोलतात तिला, की भेंडी उलगली म्हणजे त्या झाडाचं वय होतं. वय झाल्यानंतर तिला फुलं येणं बंद होतात, म्हणजे कुठेतरी तिथं 10 फळं येणार तिथं एकच फळ येतो, म्हणून ती भेंडी टाकली जाते. परंतु वसंत भाऊनी काय प्रयोग केला ना, वसंत भाऊ तुझ्या तोंडाने सांग, तू प्रयोग काय केलास? प्रयोग म्हणजे आम्ही तिला शेणखत टाकल्यामुळे तिला फुटवा चांगला येतो. बरोबर. फुटवा आल्यानंतर मग ती आम्ही 6 महिने झाल्यानंतर वरची काडी सगळी कापून काढतोय. बरोबर. कटिंग केली का खालचा फुटवा आहे ना तो जास्त जोमात येतो, जोरात येतोय. तर शेतकरी मित्रांनो, हा जो प्रयोग होता ना, 6 महिन्यानंतर किंवा 5 महिन्यानंतर ना बरेचसे शेतकरी भेंडी टाकून देतात, कारण त्याचा फुटवा कमी होतो, त्याला कळी येणं कमी होऊन जातं, म्हणजे त्याचं झाडाचं वय होतं. परंतु वसंत भाऊंनी काय केलं, नवीन प्रयोग केला. मागच्या वर्षी सुद्धा त्याने प्रयोग केला होता की 10 महिने 10 महिन्यात उत्पन्न घेतलं होतं आणि उत्पन्न सेम दिलं होतं जसं पहिल्या 6 महिन्यात होतं, नंतर 4 महिन्यात वाढतंय उत्पन्न. नंतर उत्पन्न अजून वाढलं भेंडीची छाटणी केल्यानंतर. तर हा प्रयोग त्यांनी केला की 6 महिन्यानंतर भेंडी त्यांनी छाटल्यानंतर तिला नवीन फुटवे आले आणि फुटवे आल्यानंतर इथं तुम्ही दाखवा. हे बघा, एक काडीचे. आता ही एकच काडी बघा, एक काडीला तिला 10 फुटवे बघा. हा, म्हणजे ही इथे छाटणी केली, ही छाटणी केली, त्याच्यानंतर हा फुटवा आला, सगळा फुटवा आला. आणि आता ही भेंडी तोडली का तू? सकाळी तोडली. सकाळी इथं तोडा झालेला आहे म्हणून आता फळं दिसत नाही. हे बघा, फळं दिसत नाही. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढा आहे, 30-40 वर्षात दांडगा अनुभव आणि प्रयोग करता करता वसंत भाऊच्या लक्षात आलं की भेंडी टाकून देण्यापेक्षा आपण जी दरवर्षी मेहनत करतो, टाकून देण्यापेक्षा परत लागवड करण्यापेक्षा आपण काय करू, तिला छाटूया. आणि मागच्या वर्षी तू पहिला प्रयोग केलास? नाही 7-8 वर्ष आले हे प्रयोग चालू आहे. 7-8 वर्ष हा तुझा प्रयोग चालू आहे. आणि वसंत भाऊची तीव्र इच्छा होती, मागील 2 महिने मला तो सांगत होता, सागर, जेवढे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवली गेली पाहिजे की आम्ही प्रयोग जो करतोय तो सक्सेस झालेला आहे आणि माझ्यासारख्या शेतकरी लोकांपर्यंत नक्की ही व्हिडिओ गेली पाहिजे की कोणाचं नुकसान होता कामा नये. आणि हा प्रयोग वसंत भाऊने
केला आणि तो सक्सेसही झालेला वसंत भाऊ अजून काय सांगशील आपल्या शेतकरी मित्रांना? शेतकरी मित्रांना एकच सांगेल का थोडकाच लावा, थोडा लावा, बरोबर पण चांगला उत्पन्न घ्या. बरोबर. आता मी 2 प्लॉट मध्ये मी 1 किलो बी लावलेले. किती जागा आहे आपली ही? 6 गुंठे जागा आहे. 6 गुंठे जागा आहे. 6 गुंठ्यामध्ये 1 किलो बियाणं 1 लावलं. किलो बियाणं किती लावलंय. उत्पन्न निघतं? तरी उत्पन्न म्हणजे गेल्या वर्षी 2.5 लाख रुपये झाले ती 1 किलो बियामध्ये. म्हणजे 6 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये फक्त आता भेंडीवर. सरासरी यावर्षी 2 लाखाचा आपल्याला 1 किलो. शेतकरी मित्रांनो 6 गुंठ्याची जागा आहे, 1 किलोचं बियाणं झालं. किती रुपये किलोने बियाणं आणलं होतं? बियाणं 6,000 रुपये किलो. 6,000 रुपये किलो बियाणं आणलं होतं. त्याची एकट्याची मेहनत लागली आणि दुसरी कोणी तो माणसं घेतली असते. माणसं वगैरे काही नाही, काहीच मजुरी नाही, नाही, one तोडणी man- नाही, काय नाही. वन मॅन शो आहेस तू, आम्हाला माहिती आहे पहिल्यापासून. तर वन मॅन शो मित्रांनो 6 गुंठ्यामध्ये 10 महिन्यामध्ये भाऊने 2.5 लाखाचं मागच्या वर्षी उत्पन्न घेतलं आणि यावर्षी सुद्धा तो म्हणतो की 2 लाखापर्यंत उत्पन्न जाणार. आता काय रेट आहे सध्या? आता मे महिना ending आहे. आता मे महिन्यामध्ये 25चा रेट आहे. आता 25 रेट आहे. मार्केटला भेंडी जाते की कोणी व्यापारी घेतो? व्यापारी घेतोय माल. व्यापारी घेतात. हो. आणि सुरुवातीला नोव्हेंबर माल आमचा नाशिकला जातोय, 2 महिने नाशिकला जातोय, हा, हा. जानेवारी फेब्रुवारी. नंतर आता कल्याणला जातोय माल. आता माल कल्याणला जातो. हो, आता 25 कल्याणच्या रेट आहे. हो, 25 आणि rate. भेंडी परवडते. हा. मित्रांनो- ज्यावेळेस जानेवारीमध्ये भेंडी चालू आली हा. त्यावेळेस आम्हाला 60चा भाव होता. अरे बाप, जानेवारीमध्ये 60चा भाव शेतकरी मित्रांनो भेटला हा, त्यावेळी. 60 रुपये किलो पण होता त्याच्यानंतर काय जानेवारीमध्ये. होतं, आमचा जो शहापूर, भिवंडी, मुरबाड हे ठाणे जिल्ह्यामध्ये येणारे जे तालुके आहेत ना, यांच्यामध्ये 70% लोक भेंडीची लागवड करतात. हा, बरोबर बरोबर. आहे. पण आणि यावेळेला शहापूर तालुका अग्रेसर आहे भेंडी लागवडीमध्ये. आणि हा शहापूर तालुक्याचा जो माल आहे ना, माझ्या शिरगाव सुद्धा हा माल आहे ना, हा एक्सपोर्ट होतो, लंडनला सुद्धा जातो. विमानामध्ये जाते शिरगावची भेंडी, मानून जात नाही. परंतु ह्या शेतकऱ्याने चांगला प्रयोग केला आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जायला पाहिजे. वसंत भाऊ आता मला सांग, आपण थोडं लागवडीपासूनही बोलूया की ज्याने नवीन भेंडीची लागवड करायची आहे किंवा जे भेंडी लागवडी करतात परंतु त्यांना तेवढं उत्पन्न मिळत नाही किंवा तुझा प्रयोग थोडासा वेगळे असू शकतो, त्याच्यामुळे त्यांना वेगळी माहिती मिळेल. तर सुरुवातीपासून कोणती खतं दिली ते एकदा सांग. ते आम्ही लागवडीला सुफला खत देतोय. सुपला म्हणजे DAP. DAP. बरोबर. हा. त्याच्यानंतर मग नंतर भरीव आल्यानंतर मग सुफला आणि युरिया. किती दिवसात खत दिलंस लागवड? आज समजा लागवड झाल्यानंतर 1 महिन्यामध्ये आम्ही तिला भर घेतली. भर घेतली. बरोबर. हा, हा. 1 महिन्यामध्ये भर घेतली तिला. त्याच्यानंतर मग ती भर घेऊन झाली, मग त्याच्या 2 महिन्यानंतर परत सुफळा टाकला आम्ही त्यात. बरोबर. हा. पण आता हे 6 महिन्यामध्ये मी 7 गोणी खताच्या वापरलेले. ओके. हा. आणि शेणखत अंदाजे किती टाकलंस? शेणखत हे 2 ट्रॉले टाकलेत. 2 ट्रॉले टाकलास. म्हणजे आपला अंदाज त्याचा लावता येणार नाही किती किलो. आता ट्रॉली भरपूर किलोची असते. साधारण एक गमेला आपला 5 ते 6 किलोचा येतो. तर त्याचा अंदाज आपल्याला म्हणजे त्याने जवळजवळ 70% शेणखत वापरले हे बोलायला हरकत नाहीये. परंतु कसं आहे, आधुनिक युग असलं, आता सगळे लोक बोलतात सेंद्रिय करता आलं पाहिजे आपल्याला, परंतु शेतकऱ्याला उत्पन्न भेटलं पाहिजे. आपल्या जमीन आहे तेवढ्या सुपीक राहिल्या नाही, दरवर्षी उत्पन्न घेऊन सुपीकता कमी होत जाते. त्याच्यामुळे रासायनिक खतांची त्याला जोड लागते. परंतु वसंत भाऊने एक योग्य केलं की 70% शेणखत वापरल्याने 30 किलोच आपलं रासायनिक खत वापरलेलं आहे, हेही तो सांगतोय. तर हा प्रयोग आहे ना शेतकरी मित्रांनो, तुम्ही नक्की करून बघा. एकदा आपण सगळ्या भेंडीची एकदा सैर करू की आता याची उंची किती झाली होती अगोदर? उंची झाली होती तरी पण 3-4 फुटापर्यंत. 4 फुटापर्यंत उंची होती. 4 फुटापर्यंत 1 मीटर पर्यंत. आणि नंतर तू त्याची कटिंग केली. तर आता तुझा पहिलेचं उत्पन्न किती निघायचं आणि आता पहिले म्हणजे आधी 80-90 किलो निघायचा, आता तोच आहे सध्या. पण आता माल वाढत चाललाय. आता उलट उष्णता आहे आणि उलट झालंय, माल वाढत चाललाय. म्हणजे तू छाटणी केल्यानंतर आता क्विंटल पर माल निघालेला आहे. म्हणजे जो माल 60 ते 70 किलो निघायचा शेतकरी मित्रांनो, तो माल आता 100 किलो पर्यंत गेलेला आहे. खूपच आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. वसंत भाऊ कडून खूपच आग्रह होता की मी केलेला प्रयोग माझ्या शेतकरी मित्रांपर्यंत गेला पाहिजे. आणि वसंत भाऊने मागील 1 महिन्यापासून माझा पाठपुरावा केला की बाबा तू ये आणि तुझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाक. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुमच्या डोळ्यासमोर हे उत्पन्न आहे आणि ह्या 30-40 वर्षात दांडगा अनुभव आहे. प्रामाणिकपणाने शेती करतोय. सगळं कुटुंब ह्या व्यवसायावरती त्याचं चालतं, शेतीवरती फक्त. आणि त्याने आपला प्रामाणिकपणा दाखवून प्रामाणिकपणाने तुम्हाला हा संदेश पोहोचवला आहे की छाटणी करून त्याचं उत्पन्न करता येतं. तर ह्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही 6 महिन्यात आपण भेंडी टाकली जाते, म्हणजे आपण बोलतो उलगली भेंडी, आणि तिला
तो छाटणी केली जाते. छाटणी म्हणजे काय, पूर्ण उद्ध्वस्तच केली जाते मुळापासून. परंतु तसं न करता तुम्ही ती छाटणी करा. छाटणी केल्याने तुम्हाला डबल उत्पन्न मिळेल, हे वसंत भाऊने सिद्ध करून दाखवलेलं. वसंत भाऊ, अजून काय सांगशील शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना एकच सांगेल का शेतकरी बंधून तुम्ही ना हे पाळा पाचोल आहे ना, हे बाहेर काढून टाकायचं नाही. हे ओके. जमिनीमध्ये पाणी पडल्यानंतर मग शेत भरलं पाण्यामध्ये, हा. नंतर हे गाळामध्येच टाका. बरोबर. आणि याचा पण खत होतो. बरोबर. हा. म्हणजे जो पाळा पाचोळा, हा, छोट्या-छोट्या हा लाकडं, सगळं काट्या ना ज्या या असतात. काड्या बेड्या सगळं कुजून जातात. हा, तर मग आपल्या त्याच्यामध्ये जोडीला शेण वसंत भाऊचे मोठे भाऊ लहू भाऊ शेलवले सुद्धा आहेत. लहू भाऊ, थोडी तूही माहिती दे. मलेरिया डॉक्टर म्हणून रिटायर्ड झाले आहेत, परंतु शेतीचा त्यांच्याकडे सुद्धा दांडगा अनुभव आहे. एक मिनिट, आपण माईक लावूया. तर भाऊने सुद्धा वसंत भाऊची मेहनत बघितलेली आहे. भाऊची सुद्धा इच्छा होती की व्हिडिओ बनली गेली पाहिजे. तर भाऊ, थोडक्यात सांग की कशा तुम्ही प्रयोग केला आणि कसं होतं ते. या ठिकाणी असं आहे मित्रांनो, माझे छोटे भाऊ आहेत, परंतु शेतीमध्ये एवढे स्वतः कष्ट करतात आणि त्या कष्टातून जे मिळतं त्यांनी आता ह्याच भेंडीच्या लागवडीवर स्वतःची 2 मुलं शिकून एक आता परदेशात म्हणजे ओमान या ठिकाणी ओमान देशात गेलेला आहे. छोटा आणि मुलगा. एक छोटा मुलगा आणि मोठा मुलगा आता खोपोली येथे जिंदाल कंपनीमध्ये तिथे इलेक्ट्रिशियन म्हणून परमनंट जॉबवर आहे. पण त्यांना एवढं शिकून स्वतःचं प्रपंच सांभाळून रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी हे सगळं काही केलेलं आहे. आणि यालाच दरवर्षी तो ज्याप्रमाणे भेंडीची लागवड करतो, लागवड केल्यानंतर तिची मशागत आणि ज्या वेळेला भेंडी कमी होते म्हणजे पीक येणं कमी होतं त्यावेळेला तो काय करतो, याची छाटणी करतो. आणि छाटणी केल्यानंतर पुन्हा त्याला रासायनिक खत देऊन आणि सतत त्याची मेहनत घेऊन पुन्हा जी उगवण होते त्यावेळेला त्याला एवढं पीक मिळतं. पूर्वीचं पीक किती 50% असेल तर त्याला हे दुप्पट म्हणजे 100%पर्यंत हे पीक त्याला मिळतं याच्यातून कष्टातून. पण ही छाटणी केल्यानंतर त्याला हा फायदा होते. आणि शेतकऱ्यांना पण एक माझं एक विनंती आहे का तुम्ही याप्रमाणे जर केलं, वसंतचं जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी कसं केलं याप्रमाणे जर तुम्ही जर ते अवगत केलं तर तुम्हालाही याप्रमाणेच फायदा होऊ शकतो. हेच माझं एक सांगणं आहे. नक्कीच शेतकरी मित्रांनो, अजून एक शेतकऱ्यांसाठी एक उल्लेखनीय मुद्दा इथे आला जो भाऊनी सांगितला की जे बोलतात ना शेतीमध्ये राम राहिला नाही, राम आहे, त्याचा जप तुम्हाला करता आला पाहिजे. तो जप म्हणजे आधुनिकतेचा जप आहे की निसर्गाने आपल्याला एक दाण्याचा 1000 दाणं बनवण्याची संधी दिली आहे. आणि तीच संधी आपल्या वसंत भाऊने इथे दाखवली की उत्पन्न जेव्हा कमी होतं, हे आधुनिक युग आहे, तर तुम्ही नवीन नवीन प्रयोग करून बघा. आणि या एकट्या शेतीवरती त्यांनी 2 मुलंसुद्धा आपली शिकवली. एक परदेशामध्ये काम करतो आहे, एक आपल्या खोपोली ठिकाणी आहे. दोघेजण इंजिनियर आहेत आणि ह्या शेती व्यवसायावरती त्यांनी हे केलेलं आहे. उलट आम्ही व्हिडिओ बनवायला खूप उशीर झाला. कदाचित 2 वर्षापूर्वी आम्ही व्हिडिओ बनवली असती ना, तर ही माहिती नक्की शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचली असती आणि वसंत भाऊ बऱ्याच शेतकऱ्यांना लवकर माहिती झाला असता. तर मित्रांनो, ही एक छोटीशी म्हणण्यापेक्षा छोट्या व्हिडिओमधून मोठी माहिती आम्हाला द्यायची होती. तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि अशाच नवनवीन माहिती आम्ही नक्की शेतकऱ्यांकडून घेऊन येऊया आणि अशाच नवीन नवीन प्रयोगशील शेतकऱ्यांना या व्हिडिओमार्फत पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये पोचूया. आणि नवीन प्रयोग, नवीन शेती, आधुनिक शेती कशी करायची हे सुद्धा आपल्याला माहिती होईल. तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोचवा, म्हणजे अनेक शेतकरी मित्रांचा नक्कीच फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.